लिव्ह इन रिलेशनशिप भारतात कायदेशीर आहे का? तर याचं उत्तर हो असं आहे. जरी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये लग्नाशिवाय जर ते दोन व्यक्ती एकत्र राहत असतील तरीसुद्धा भारतीय न्यायव्यवस्थेने विविध निर्णयाद्वारे त्यांच्या एकत्रित राहण्याला, लग्नाशिवाय एकत्रित राहण्याला कायदेशीर मान्यता दिलेली आहे. आता ही मान्यता कशी काय दिली? तर आर्टिकल 21 इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये राईट टू लिव्ह अँड लिबर्टी म्हणजे जगण्याचा अधिकार आणि त्याचा लिबर्टी म्हणजे त्यांचा स्वातंत्र्याचा अधिकार याखाली एकमेकांच्या सहवासात राहणे ते सुद्धा लग्नाशिवाय हा जो त्यांचा अधिकार आहे हा त्यांनी राईट टू लिव्हच्या खाली त्याचं समर्थन केलेलं आहे. आता ह्या लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये जर मुलं झाली तर त्यांचा स्टेटस काय? तर ह्यांचा स्टेटस हा जसे मॅरिड कपलचे मुलं असतात तसाच त्यांचा स्टेटस आहे. तशी ह्या लग्न झाल्यानंतर जी मुलं होतात तर त्यांना कसं लेजिटिमसी असते की कायदेशीर मुलं, तसंच लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये जी मुलं होतील त्यांना पण लेजिटिमेट असंच म्हटलेलं आहे. तर आता ही लेजिटिमसी हा जो आहे तर हा निर्णय त्यांनी दिलेला आहे तुळसा वर्सेस दुर्घाटिया 2001 या केसमध्ये मुलांची लेजिटिमसीला त्यांनी हो असा आन्सर दिलेला आहे की लेजिटिमेट आहेत. तर आणि मुलांना त्यांच्या प्रॉपर्टीमध्ये अधिकार आहेत का आईवडिलांच्यावर? जरी ती त्यांच्या आईवडिलांना त्यांच्या पॅरेंटच्या ह्याच्यात वारसा हक्काने जरी प्रॉपर्टी नाही मिळत असली तरी ह्या लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये जी मुलं होतील त्यांना त्यांच्या आईवडिलांच्या प्रॉपर्टीत निश्चितच हक्क आहे.